मित्रांनो, आय-टी-आय प्रवेश प्रक्रिया 2025 आणि 26 आता 2 राउंड संपलेले आहे. तिसरा राउंड या ठिकाणी लवकरच लागणार आहे. त्यानंतर चौथा राउंड झाल्याच्या नंतर आता आय-टी-आयची संपूर्ण जी आय-टी प्रवेश प्रक्रिया आहे ती आता संपते. त्या 4 राउंड संपल्याच्या नंतर एक राउंड शेवटचा असतो त्याला म्हणतो आपण स्पॉट राउंड. आता हे स्पॉट राउंड म्हणजे नेमकं काय विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रश्न पडलेला असतो. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया डिटेलमध्ये स्पॉट राउंड म्हणजे नेमकं काय असतं आणि याची प्रक्रिया कशा पद्धतीनं चालवली जाते. या अगोदर मी तुम्हाला आय-टी-आयचा स्पॉट राउंड कधी आहे, त्याची संपूर्ण डेट आणि त्या डेटला काय करायला पाहिजे याची संपूर्ण माहितीचा डिटेल व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे. आपल्या चॅनलवरील व्हिडिओची जर लिस्ट तुम्ही चेक केली तर तो व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळेल. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया हा स्पॉट राउंड म्हणजे नेमकं काय आणि या राउंड मध्ये नेमकं काय होतं याच्या डिटेल माहितीविषयी. तर मित्रांनो, आतापर्यंतच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजलंच असेल की आय-टी-आयची प्रवेश प्रक्रिया ही चालते एका टाइम टेबलनुसार. टाइम टेबल म्हणजेच काय, एक वेळापत्रक देण्यात आलेले आहे त्या वेळापत्रकानुसार. आणि तुम्ही जर या ठिकाणी या राउंड जे चालतात पहिला, दुसरा, तिसरा, चौथा यामध्ये जर काळजीपूर्वक जर बघितलं तर एक मुद्दा तुम्हाला लक्षात आला असेल की इनटेक कॅपॅसिटी जितकी आहे तेवढेच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी पहिल्या मेरिटसाठी या ठिकाणी नाव डिक्लेअर करण्यात येतं. म्हणजे जे जे विद्यार्थी ज्या प्रकारचे ऑप्शन भरतील ते ऑप्शन भरल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्यांना त्याच पद्धतीनं या ठिकाणी मेरिट लावण्यात येतं, म्हणजे त्यांचा नंबर अलॉट करण्यात येतं. पण होतं काय, जर 20 जर जागे असतील तर 20 जागेपैकी पहिल्या राऊंड मध्ये 10 जागे भरतात, 2 जागे भरतात, 3 जागे भरतात, मग राहिलेले शिल्लक जागे तसेच राहतात आणि नेक्स्ट राऊंड मध्ये जातात. आता हे सर्व शिल्लक जे जागे असतात ते जे की आपल्याला राऊंड मध्ये भरत नाही, मग असे सर्व जागे जे काही 4 राऊंड पर्यंत भरले नाही अशा सर्व जागे भरण्यासाठी शेवटचा राऊंड राबवला जातो, त्याला म्हणतो आपण स्पॉट राऊंड. आता हे असं का होतं, कारण की विद्यार्थ्यांना करायचा असतो एखादा ट्रेड, मग तो ट्रेड लागत नाही, मग विद्यार्थी दुसरेच ऑप्शन या ठिकाणी देत राहतात. म्हणजेच काय, एक ट्रेड काढायचं त्याच्यानंतर त्यांना दिलेले असते 4-5 ऑप्शन. मग मी नेहमी सांगत असतो जो ट्रेड करायचा नाही त्याचे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी द्यायचे नसतात. आता ऑप्शन तर आपण दिलेले आहे, आता तुमचा जो ट्रेड पाहिजे तो ट्रेड न लागता दुसरा ट्रेड लागलेला आहे. लागल्याच्या नंतर आपण विचार करतो की बाबा मला आता हा ट्रेड नाही करायचा आहे, नंबर तर लागलेले पण मला तो ट्रेड करायचा नाही, मी नेक्स्ट राऊंड मध्ये चेक करू शकतो का. अशा प्रकारचे विद्यार्थी विचार करत असतात आणि त्या राऊंडचा नंबर घेत नाही. पहिल्या राऊंडला पण सेम तशाच पद्धतीचं होतं, दुसऱ्या राऊंडला पण तशाच पद्धतीचं होतं. आता एक फॅक्ट जर या ठिकाणी बघितलं, जर तुमचे जर 20 जर जागे असतील तर पहिल्या राऊंड मध्ये 20चे 20 अलॉट केले जातात आणि ते जर 20चे 20 जर जागे पहिल्याच राऊंड मध्ये भरले तर तुम्हाला दुसरा, तिसरा, चौथा राऊंडचा याच्या ठिकाणी प्रश्नच नसतो. आता विद्यार्थी या ठिकाणी ऑप्शन फिल करूनही या ठिकाणी प्रवेश घेत नाहीत. डिपार्टमेंटच्या लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी वेगवेगळे काय केलेले आहेत, 4 राऊंड काढलेले आहेत. आता विद्यार्थी काय करतात, जे कमी मागणीचे ट्रेड आहेत तर या ठिकाणी प्रवेश घेण्याची जरासा टाळाटाळ करतात. मग असेच जे कमी मागणीचे ट्रेड आहेत किंवा जे राऊंड मध्ये भरत नाहीत जागे, मग त्या सर्वांसाठी एक स्पेशल राऊंड चालवलं जातं आणि ते ते आपल्या तालुक्यातली आय-टी-आय स्तरावर आतापर्यंत जर यादी बघितलं तर तुम्ही, तर डायरेक्टली मेन ऑफिस कडून या ठिकाणी पब्लिश केल्या जातात. तर आता या ठिकाणी तुमचे जे काही ट्रेडची मागणी आहे त्या ट्रेडच्या शिल्लक जागेनुसार तुम्हाला तुमच्या कॉलेजला जायचं, म्हणजे तुम्ही स्वतः त्या ठिकाणी जायचं, जाऊन जो ट्रेड अवेलेबल आहे तो ट्रेड तुमच्या मनानुसार घ्यायचं. आता या स्पॉट राऊंड साठी एक मुद्दा लक्षात घ्या, ऑप्शन फॉर्म हा भरता येत नाही. कारण की ऑप्शन फॉर्म न भरण्यामागचं जे आहे ते म्हणजे तुम्हाला जे अवेलेबल आहे ते घ्यायचं. स्पॉट म्हणजेच काय, ऑन द स्पॉट त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर जे अवेलेबल आहे, 5 ट्रेड असतील, 10 ट्रेड असतील, कितीही ट्रेड असतील, जर तुम्हाला फक्त एक जागा जरी शिल्लक असेल आणि तो जर तुम्हाला ट्रेड जर करायचा इच्छा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता, नाही तर मग तुम्हाला नॉट इंटरेस्टेड म्हणून तुम्ही बाहेर येऊ शकता. हा असतो जो आपला स्पॉट राऊंड. आता या स्पॉट राऊंड मध्ये नेमकं काय केलं जातं, तर एका ठराविक दिवशी तुम्हाला या ठिकाणी अटेंडन्स द्यायचं असते, म्हणजे मार्क अटेंडन्स द्यायचे. ते अटेंडन्स कोण देणार, तर तुम्ही ते स्वतः तुमच्या प्रवेश खात्यामध्ये लॉग इन करायचं, लॉग इन करून तुम्हाला मार्क अटेंडन्स द्यायची, म्हणजे या प्रवेशासाठी तुम्हाला हजेरी नोंदवायची. आता कोणत्या कॉलेजला तुम्ही हजेरी नोंदवणार आहात आज याच्यावर डिपेंड राहणार आहे की त्या कॉलेजला किती विद्यार्थ्यांनी हजेरी नोंदवलेली आहे. आता त्याचा स्पॉट राऊंडचा डिटेल टाइम टेबल आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे, त्याचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. ते पाहून तुम्हाला संपूर्ण टाइम टेबल नुसार कार्य करायचं आहे. आता सर्वात प्रथम काय करणार की आपण आपली हजेरी नोंदवणार. हजेरी नोंदवण्याच्या नंतर समजून घ्या एखाद्या कॉलेजला 10 विद्यार्थ्यांनी हजेरी नोंदवलेली आहे, तर 10 विद्यार्थ्यांपैकी हायएस्ट पर्सेंटेजचा कोण, आता पर्सेंटेजचे कोणते, तुमच्या 10वीचे मार्कशीट नुसार जे हायएस्ट पर्सेंटेजचा कोण त्याला 1 नंबर दिला जातं आणि त्याला 1 नंबरला बोलवलं जातं. म्हणजे 2 दिवस तुम्हाला
तुम्हाला या ठिकाणी हजेरी नोंदवण्यासाठी जाणार आहे. तिसऱ्या दिवशी तुमची मेरिट या ठिकाणी कळणार आहे. आता तुम्ही या ठिकाणी मार्क अटेंडन्स म्हणजे हजेरी नोंदवताना तर तुम्ही पूर्ण महाराष्ट्राची सुद्धा हजेरी नोंदवू शकता. ही एक चांगली गोष्ट आहे. आता आपल्याला हजेरी नोंदवण्याच्या अगोदर एक काम करायचं आहे. व्हॅकन्सी रिपोर्ट डाउनलोड करायचं आहे. व्हॅकन्सी रिपोर्ट डाउनलोड केल्याच्या नंतर आपल्याला समजणार की त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये किती जागे कोणत्या ट्रेडसाठी शिल्लक आहेत. ज्या ठिकाणी जास्त जागे ज्या कॉलेजला आहे त्या कॉलेजचा आपण मार्क ॲज अटेंडन्स म्हणजे हजेरी नोंदवायची आहे. नोंदवल्याच्या नंतर तुम्हाला एका दिवशी मेरिट यादी कळणार आहे की तुमचा मेरिट नंबर किती आहे त्या कॉलेजला. आता असं नाही की आतापर्यंत आपण पूर्ण महाराष्ट्राची या ठिकाणी कट ऑफ पाहिला, तर आता आपल्याला याच्या माध्यमातून स्पॉट राऊंड मध्ये फक्त त्या कॉलेजचाच किती कट ऑफ आलेला आहे ते तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे. ज्या कॉलेजमध्ये तुमचा कट ऑफ कमी असेल त्या कॉलेजमध्ये तुम्हाला स्पॉट राऊंड साठी हजर राहायचंय. ज्यावेळेस तुम्ही स्पॉट राऊंड साठी हजर असणार त्यावेळेस तुम्हाला जो कॉलेज अवेलेबल आहे म्हणजे जो ट्रेड अवेलेबल आहे ते ट्रेड तुम्हाला अलॉट केला जातो. इलेक्ट्रिशियन अवेलेबल असेल तर इलेक्ट्रिशियनही मिळेल, वायरमॅन असेल तर वायरमॅनही असेल, फिटर, टर्नर, वेल्डर असे खूप सारे ट्रेड आहे त्या कॉलेजमध्ये असतात. त्या ज्या कॉलेजमध्ये असल्याच्या नंतर जे कॉलेज तुम्हाला करायचं आहे, जे ट्रेड तुम्हाला करायचं आहे ते जर तुम्हाला अवेलेबल असेल आणि आवडीचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश घ्यायचा आहे. नाही तर तुम्हाला या ठिकाणी बाद केलं जातं म्हणजे नॉट इंटरेस्टेड म्हणून तुम्हाला बाहेर काढलं जातं. आता तुमचा होता एक नंबर जे की तुम्हाला पहिल्यांदा विचारलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या विद्यार्थ्याला बोलवलं जातं. बोलवल्याच्या नंतर त्याला सुद्धा सेम प्रक्रिया केली जातं की कोणता ट्रेड पाहिजे. जर म्हणला की वेल्डरला 5 सीट आहे तर वेल्डर करायचंय मग वेल्डरला त्या ठिकाणी त्याला डायरेक्टली जागेवरच अलॉटमेंट काढलं जातं. आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल राऊंड लागल्याच्या नंतर तुम्हाला एसएमएस आला. एसएमएस आल्याच्या नंतर अलॉटमेंट तुम्हाला स्वतःला काढता आला. पण या स्पॉट राऊंड मध्ये स्वतः तुम्हाला कॉलेज अलॉट करून अलॉटमेंट लेटर स्वतः देईल आणि लगेच त्याच ठिकाणी तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट चेक होतील, फीस भरल्या जाईल आणि लगेच तुम्हाला त्याच ठिकाणी प्रवेश दिला जातो. म्हणून या राऊंडला म्हटलं जातं स्पॉट राऊंड. त्यालाच मराठीमध्ये म्हटलं जातं समुपदेशन फेरी. या स्पॉट राऊंड मध्ये कोण या ठिकाणी पार्टिसिपेट होऊ शकतं आणि कोणाला या ठिकाणी सहभागी होता येत नाही हा एक महत्वाचा मुद्दा आहे. असे विद्यार्थी जे की आयटीआयचा फॉर्मच भरले नाही त्यांना या ठिकाणी सहभागी होता येणार नाही. असे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी ऍडमिशन घेतलं आहे म्हणजे प्रवेश घेतला आहे अशाही विद्यार्थ्यांना स्पॉट राऊंड मध्ये सहभागी होत नाही. असे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला होता प्रिफरन्स नंबर नुसार पण त्यांनी ते केला नाही तर असे विद्यार्थी या ठिकाणी पार्टिसिपेट करू शकतात. असे विद्यार्थी जे ऑलरेडी राऊंडच्या रजिस्ट्रेशन ज्यावेळी चालू होते त्या रजिस्ट्रेशन केले नाहीत पण आज मात्र रजिस्ट्रेशन करून त्यांचा फॉर्म कन्फर्मेशन केलेले आहे, फीस पेड झालेली आहे असे विद्यार्थी यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात. असे विद्यार्थी जे फक्त फॉर्म भरलेले आहेत, फीस पेड केलेली नाही आणि कन्फर्मेशन केलेले आहेत असे विद्यार्थी या राऊंड मध्ये येऊ शकत नाहीत. असे विद्यार्थी ज्यामध्ये फॉर्म भरलेला आहे, फीस पेड केलेली आहे पण कन्फर्मेशन झाले नाही असे विद्यार्थी या राऊंड मध्ये सहभागी होऊ शकत नाहीत. तर हा होता स्पॉट राऊंडचा नियम. यामध्ये सर्व विद्यार्थी मॅक्झिमम पद्धतीने या ठिकाणी येतात. आता एक ट्रिक जर या ठिकाणी बघितलं तर स्पॉट राऊंड साठी तुम्ही ज्या कॉलेजला जाता त्या कॉलेजची मागणी किती आहे हे समजून घ्या. समजल्याच्या नंतर जागा शिल्लक किती आहे ते समजून घ्या. त्या समजल्याच्या नंतर तुम्हाला त्या कॉलेजचे मार्क ॲज अटेंडन्स द्यायची. कशा पद्धतीने द्यायची, केव्हा द्यायची, काय काळजी घ्यायची देताना हे संपूर्ण माहिती मी संपूर्ण या चॅनलवर घेऊन येणारच आहे. ही संपूर्ण प्रक्रिया आयटीआयची टाइम टेबल नुसार चालत असल्यामुळे आपल्याला त्या टाइम एजेसवर आपल्याला वेट करावं लागणार आहे. मित्रांनो, या आयटीआय प्रवेश प्रक्रियेमध्ये संपूर्ण माहितीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. म्हणून माहिती आवडल्यास आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्हाला अजून काही अडचण असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत नमस्कार.